ठाणे महानगरपालिकेचा 2,800 कोटींचा TDR घोटाळा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घेतल्याने खळबळ. ठाणे महानगरपालिकेनं 2,800 कोटी रुपयांचा TDR घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली विशेष रजा याचिका परस्पर मागे घेतल्यानं एकच मोठी खळबळ उडाली आहे. हा घोटाळा डायवॉन कंपनीशी संबंधित असून राज्य सरकार आणि महापालिकेच्या संगनमतानं हा प्रकार घडल्याचा अतिशय गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मनसेच्या जनहित व विधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी पत्रकार परिषदेत पुराव्यांसह केला आहे. हे प्रकरण 1993 एकर विस्तीर्ण जागेचं असून ती जागा 1980 सालापासून वनविभागाच्या आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या थेट अखत्यारीत येत आहे. ही संपूर्ण जागा इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असल्याचा 2016चा स्पष्ट आदेश असतानाही तसंच युनिफाईड DCPR नियमानुसार अशा झोनमध्ये TDR देता येत नसताना महापालिकेने या कंपनीला TDR कसा दिला हा मुख्य प्रश्न आहे. धक्कादायक बाब म्हणजे सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 जुलै रोजी होणार होती. मात्र प्रतिवादी कंपनीला नोटीस मिळण्याआधीच 26 मे रोजी महापालिकेनं सेटलमेंट झाल्याचं कारण सांगत याचिका तडक्याफडकी मागे घेतली. यात राज्याच्या विधी आणि न्याय विभागाचे वन विभागाला सर्वोच्च न्यायालयात जाण्यापासून जाणीवपूर्वक रोखल्याचा आरोपही करण्यात आलाय. या बेकायदेशीर व्यवहारामुळे स्थानिक गरीब आदिवासींवर मोठं संकट ओढवले. या जागेवरील 17 एकर क्षेत्रात कोकणीपाडे हा आदिवासी बहुल भाग आहे. येथे सुमारे 1500 आदिवासी नागरिक वर्षोनुवर्ष वास्तव्यास असून ते शेती करून आपला उदरनिर्वाह चालवतात. मात्र आता अचानकपणे या जागेवर पत्रे मारण्यास वेगानं सुरुवात झाली असून त्यांच्या घरांवर आणि उपजीविकेवर गदा आली आहे. इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये केंद्र सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय असे कोणतेही बांधकाम किंवा विकास करता येत नाही. तरीही हे काम बेधडकपणे सुरू आहे. स्थानिक भाजप आमदार संजय केळकर यांनी 2 दिवसांपूर्वीच या मोठ्या घोटाळ्याविरोधात आवाज उठवला होता. मात्र त्यांनी केवळ प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया न देता विधानसभेत हा प्रश्न लावून धरावा आणि राज्य शासनाला सर्वोच्च न्यायालयात जाण्यास भाग पाडावं असं थेट आव्हान मनसेनं दिले. या 2,800 कोटींच्या महाभ्रष्टाचारात सत्ताधारी पक्षातील मोठ्या नेत्यांचा आणि वरिष्ठ महापालिका अधिकाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचा आरोपही होत आहे. शासनानं या प्रकरणी तातडीनं पावलं न उचलल्यास अन्यायग्रस्त आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी आणि हा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी आम्ही स्वतः स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत असा अत्यंत कडक इशारा या पत्रकार परिषदेत स्वप्नील महिंद्रकर यांनी दिला आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये महानगरपालिकेचे जे त्यांचं नाव मी घेतो की मिस्टर कुणाल अनिल मुळे, असिस्टंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग, हे बघा यांचं नाव लिहिले याच्यामध्ये. यांनी सांगितलेलं आहे की आमची सेटलमेंट म्हणजे द मॅटर स्टँड सेटल इन द लाईट ऑफ कम्प्लायन्स. आता मला हे विचारायचंय की ती जागा आहे ती इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये आहे, तर तुम्ही इको सेन्सिटिव्ह झोनची सेंट्रल मिनिस्ट्रीची परवानगी घेतली का? कंप्लायन्स कसं होणार? तारेचं कंपाऊंड तुम्ही इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये टाकू शकत नाही, तुम्ही जागा लेवल करू शकत नाही. कंप्लायन्स कसलं? आणि कंप्लायन्स एवढ्या लवकर झालं. 20 जुलैचं जी तारीख होती ती 26. आणि हे बघा याच्यामध्ये क्लिअरली लिहिलंय की जो तिकडचा जो हे आहे की जे रिस्पॉन्डेंट नंबर 2 म्हणजे जी कंपनी आहे त्यांना तर नोटीस पण सर्व नाही झाली अजून या केसची. त्याच्या पहिला पालिकेने नांगी टाकलेली आहे. म्हणजे पालिकेचा खूप मोठा घोटाळा आहे. आणि या संदर्भात सर्वांनी, माझं तर म्हणणं आहे, सत्ताधारी पक्ष विरोधक सगळ्यांनी एकत्र येऊन याला लढा दिला पाहिजे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर
आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या चितळसर मानपाडा येथील 193 एकर जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भात निकालानंतर या जमिनीच्या मोबदल्यात सुमारे 2,800 कोटी रुपयांचा विकास हस्तांतरण हक्क देण्याची प्रक्रिया महापालिकेकडून सुरू झाल्यानंतर या प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट महापालिका मॅनेज झाल्याचा दावा समाज माध्यमांवर केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानं आता विविध चर्चा रंगू लागल्यात. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ठाण्यातील चितळसर मानपाडा परिसरात सुमारे 193 एकरची जमीन मेसर्स डी धायाबाई अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीची असल्याचा दावा कंपनीकडून केला जात होता, तर राज्य सरकार ही जमीन वनक्षेत्र असल्याचं सांगत होती. या जमिनीवरून तब्बल 50 वर्षांहून अधिक काळ न्यायालयीन वाद सुरू होता. दरम्यान ठाणे महापालिकेने या जमिनीपैकी सुमारे 100 एकर जागेवर उद्यान आरक्षण टाकले. त्यामुळे जमीन विकासासाठी वापरता येणार नसल्यानं त्या बदल्यात कंपनीने विकास हस्तांतरण हक्क मागितले. या TDRचे संभाव्य मूल्य सुमारे 2,800 कोटी रुपये आहे. जमीन खासगी मालकीची असल्याचं मान्य करत मुंबई उच्च न्यायालयानं जमीन मालक मेसर्स डी धायाबाई अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांचे हक्क कायम ठेवले होते. तसंच ठाणे महानगरपालिकेला 21 दिवसांच्या विकास हक्क प्रमाणपत्र स्वरूपात कायदेशीर भरपाई देण्याचे आदेश दिले. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ठाणे महापालिकेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सुनावणी दरम्यान महापालिकेनं कंपनीनं UDCPR मधील आवश्यक अटी पूर्ण केल्या नसल्याचा युक्तिवाद केलाय. 7/12 हस्तांतरण, जमिनीभोवती कुंपण आणि इतर प्रशासकीय प्रक्रिया अपूर्ण असल्यामुळे TDR देण्यात आलेला नसल्याचं पालिकेकडून न्यायालयात सांगण्यात आलं. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानं सुमारे 2,800 कोटींच्या TDR प्रक्रिया थांबली होती. या प्रकरणांवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर नुकतीच सुनावणी झाली. त्यात ठाणे महापालिका आणि मेसर्स डी धायाबाई कंपनी यांच्यात समझोता झाल्याची नोंद घेत न्यायालयानं विशेष अनुमती याचिका निकाली काढली आहे. एसटी महामंडळाच्या दुरावस्थेबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आक्रमक भूमिका घेत ठाणे विभाग नियंत्रकांना निवेदन सादर केले. एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार, कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तसंच ठाणे आगारातील गंभीर समस्यांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पक्षाच्या वतीनं करण्यात आलाय. माजी खासदार राजन विचारे आणि ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात बस सेवेची दुरावस्था, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न, कर्मचाऱ्यांचं वेतन आणि आगारातील अपुऱ्या सुविधांवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. निवेदनात पावसाळ्यापूर्वी सर्व बसगाड्यांची तातडीने दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. तिकीट दरवाढीमुळे सर्वसामान्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत केंद्र सरकारने डिझेल खर्चावर अनुदान द्यावं, तसंच कर्मचाऱ्यांचं थकीत वेतन, महागाई भत्ते आणि वैद्यकीय भत्ते तातडीने द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बस स्थानकांवर CCTV यंत्रणा बसवणं, ग्रामीण आणि शहरी भागात नवीन ई-बस आणि CNG बस सेवा वाढवण्याची मागणीही करण्यात आली आहे. ठाणे आगारातील समस्यांवर प्रकाश टाकताना आगार परिसरात महिलांसाठी स्वच्छ शौचालयांची कमतरता असल्याचं सांगितलं. हॉकर्सचा त्रास वाढलाय, वेंडिंग मशीन बंद अवस्थेत आहेत आणि रात्रीच्या वेळी गुन्हेगारी प्रकार वाढत आहेत. तसंच वंदना एसटी स्टँडच्या रखडलेल्या विकास कामांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेअंतर्गत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांकडून घेतल्या जाणाऱ्या 200 रुपयांच्या शुल्कावरही पक्षानं आक्षेप घेतला असून हा प्रकार तातडीनं बंद करण्याची मागणी केली आहे. दरम्यान प्रशासनानं 15 दिवसात सकारात्मक पावलं उचलली नाही तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात अधिक तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं देण्यात आलाय.
देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की या ज्या सार्वजनिक वाहतूक आहे ती वापरा. उदाहरणार्थ रेल्वे असेल, रेल्वेची दरवाढ झालेली आहे, ते कमी करत नाहीत. कालच मी बघितलं CNG कुठेतरी त्या विदर्भामध्ये त्याचं वाटप झालं. ठाण्यामध्ये सुद्धा CNG बसेस आल्या, परंतु कालच CNGचे रेट सुद्धा वाढले. आणि तुम्ही बघितलं असेल तर पेट्रोलच्या दराची जी मूळ किंमत आहे त्याच्यापेक्षा GST असेल किंवा इतर टॅक्सेशन असेल हे गव्हर्नमेंट किंवा केंद्राकडे जातात. त्यातले जर पैसे मला वाटतं हे करून ह्या प्रवाशांना जर सुविधा देण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं नक्की त्यातून मार्ग निघेल. परंतु त्यांना मार्ग काढायचा नाही, कारण त्यांना दौरे करायचे, हे सर्व पैशाची उधळपट्टी करायची. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यांना वेळ नाही आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारा जे काही निर्णय आहेत ते घेण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे वेळ नाही. आणि म्हणून हे सरकारला मला वाटतं खाली खेचण्याची गरज आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात 31 मे पर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतरही कामे रखडल्यानं आता महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी 5 जूनची नवीन मुदत जाहीर केली आहे. तसंच पावसाळा तोंडावर आला तरी शहरातील अनेक नाल्यांच्या काठांवर गाळाचे ढीग अजूनही पडून असल्याचं चित्र असून या नव्या मुदतीत तरी कामं पूर्ण होणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाईची कामं 31 मे पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश महापौर शर्मिला पिंपळकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी प्रशासनाला दिले होते. नाल्यातून काढलेला गाळ तातडीनं उचलून योग्य ठिकाणी टाकण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये गाळाचे ढीग अजूनही नाल्यांच्या काठावर पडून असल्याचं चित्र असून 31 मेच्या मुदतीसाठी 3 दिवस शिल्लक राहिली असतानाही नालेसफाईची कामं पूर्ण होऊ शकली नाहीत. नालेसफाई कामांचा आढावा घेण्यासाठी आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी घेतलेल्या बैठकीत ही बाब उघड होताच त्यांनी नालेसफाईसाठी 5 जूनची नवीन मुदत दिली आहे. तसंच नालेसफाईची कामं करताना दर्जा, गती आणि वेळेचे नियोजन यावर विशेष भर देण्याच्याही त्यांनी सूचना केल्यात. ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामांचा प्रभाग समितीने आढावा घेताना आयुक्त राव यांनी अधिकाऱ्यांना कामाचा वेग वाढवण्याचे निर्देश दिलेत. नालेसफाईची उर्वरित कामे 5 जून पर्यंत युद्ध पातळीवर पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्याचे आदेशही बैठकीत दिले आहेत. ज्या परिसरात नालेसफाईची कामं सुरू आहेत किंबहुना ज्या ठिकाणी काम करताना अडचणी निर्माण होत असतील तर त्या ठिकाणच्या स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क ठेवावा. त्यांच्याकडून नालेसफाईबाबत ज्या सूचना येतील त्याची अंमलबजावणी करावी अशा सूचना त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत. सब मिलके आज जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका, शेल्टर असोसिएट संस्था आणि म्यूज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य नगर येथील राजेशिवाजी शाळेत मासिका महोत्सव आयोजित करण्यात आला होता. मासिक पाळी याविषयी समाजामध्ये असलेल्या अंधश्रद्धा, गैरसमज आणि लज्जेची भावना दूर करून महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये योग्य जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम पार पडला. या कार्यक्रमात ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, सभागृह नेते तथा स्थानिक नगरसेवक हनुमंत जगदाळे, महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीचे जयंत घाडगे यांचं मार्गदर्शन लाभलं. शेल्टर असोसिएट संस्था मागील अनेक वर्षांपासून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्यांमध्ये एक शौचालय प्रकल्प तसंच विविध स्वच्छता अभियान राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जागतिक मासिक पाळी दिनाचं औचित्य साधून गुरुवारी या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
या कार्यक्रमात मासिक पाळी विषयक गाणी, व्याख्याने, प्रश्नोत्तरे, खेळ तसंच तज्ज्ञांचं मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांद्वारे उपस्थित नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ विजयकुमार कट्टी यांनी मासिक पाळी संदर्भातील समाजातील अंधश्रद्धा आणि गैरसमज यावर मार्गदर्शन केलं. त्यांनी यूज अँड थ्रो सॅनिटरी पॅड्समुळे पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देत पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करण्याचं आवाहन केले. तसंच उपस्थित महिला आणि पुरुषांशी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधून त्यांच्या मनातील शंका आणि गैरसमज दूर करण्यात आले. शेल्टर असोसिएट्स प्रकल्प व्यवस्थापक अमोल गाडे यांनी संस्थेच्या मासिक पाळी स्वच्छता प्रकल्पाची माहिती देताना ठाण्यातील विविध वस्त्यांमधील जवळपास 2000 महिलांनी मेन्स्ट्रुअल कपचा वापर सुरू केल्याचं सांगितलं. त्यामुळे सॅनिटरी नॅपकिनमुळे होणारा कचरा कमी झाला असून महिलांचं आरोग्य सुधारण्यास तसंच आर्थिक बचत होण्यास मदत झाल्याचं नमूद केलं. मासिक पाळी हा लपवण्याचा विषय नसून त्यावर उघडपणे चर्चा करून योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे, असं मत अमोल गाडे यांनी व्यक्त केलं. म्यूज फाउंडेशनचे निशांत बांगेरा यांनीही या कार्यक्रमाचं महत्त्व स्पष्ट करत सहभागी झालेल्यांचं अभिनंदन केलं. यावेळी संस्थेचे वैभव काळे, सुनीता संकुंडे, योगिता शिंदे, मनीषा सुर्वे आणि पूजा भालेरावही उपस्थित होते. जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मासिका महोत्सवात लोकमान्य नगर परिसरातील महिला आणि पुरुषांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.